गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर सेकंड मिशन आरंभचा 29 तारखेला झालेल्या पेपरमध्ये इयत्ता 5वीचा जो आहे इयत्ता 5वीचा पेपर सेकंड यामध्ये बुद्धिमत्ता या घटकातील इंग्लिशचा घटक आपण आधीच दिलाय। इंग्लिश वरचे जे 25 प्रश्न होते भाग पहिल्यातले 25 प्रश्न आपण सोडवून दिलेले आहेत। स्पष्टीकरणासह मुलांना ते समजावून सांगितलेत। आज आपण बुद्धिमत्तेमधले पहिले 25 म्हणजे 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न पाहणार आहोत। किती प्रश्न पाहणार आहोत? 26 ते 50 सलग पाहता येतील, पण तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आपण 25 प्रश्न पाहणार आहोत 26 ते 50 पर्यंत। ठीक आहे, चला आपण आता प्रश्नांना सुरुवात करू। बुद्धिमत्तेमध्ये खूप इंटरेस्टिंग प्रश्न असतात आणि ते समजून घेताना सुद्धा मजा येते। जर तुम्हाला बुद्धिमत्तेची एकदा आवड लागली ना, तर तुम्ही कुठल्याही परीक्षेला मागे हटणार नाहीत। त्या इंजिनिअरिंगच्या असो, जेई असो, ऍडव्हान्स असो, शास्त्रज्ञ होण्याच्या असो, कुठल्याही अवघड परीक्षा असो, सगळ्या परीक्षांना बुद्धिमत्ता घटकामध्ये मजा येते। ओके, चला पहिला प्रश्न बघू। 26 पासून आपण प्रश्न घेणार आहोत, 26 ते 50। ठीक आहे, चला। रायगड ही शिवरायांची राजधानी होती व तेथे शिवरायांची समाधी आहे, हे वाक्य दिले आहे। या वाक्यात 4 अक्षरी शब्दापेक्षा 5 अक्षरी शब्द कितीने जास्त आहे? आधी वाक्य पहा। 4 अक्षरीपेक्षा 4 पेक्षा 5 अक्षरी कितीने जास्त आहे? आता आपण शब्द मोजू। ठीक आहे, 4 अक्षरी शब्द आणि 5 अक्षरी। आधी 4 अक्षरी बघू। 4 अक्षरी शब्द आपल्याला बघायचे आणि 5 अक्षरी बघायचे। प्रश्नाच्या वेळी काय मांडणी करायची, कशी मांडणी करायची त्याच्याकडे लक्ष द्या। बघा बरं, रायगड किती अक्षरी आहे? 4। ठीक आहे, त्याच्यानंतर राजधानी किती अक्षरी आहे? 4, बरोबर। त्यानंतर शिवरायांची नाही, ठीक आहे, झाले 2, म्हणजे 4 अक्षरी किती आहेत? 2। आता 5 अक्षरी काय सांगितलंय? 4 आणि 5 अक्षरी कितीने जास्त आहे? 5 अक्षरी बघू। शिवरायांची 5, ठीक आहे, त्यानंतर शिवरायांची 5, बरोबर। मग हे किती झाले? 2। मग कितीने जास्त आहे? तो जास्त आहेत का? नाही। हे 4 अक्षरी पण 2 आणि 5 अक्षरी पण 2, मग दोन्हीही समान आहेत। काय आहे? दोन्हीही समान आहेत, बरोबर। आले लक्षात? पर्याय क्रमांक 3 हे आपल्या ह्याचं उत्तर होतं। 25चं उत्तर किती आहे? पर्याय 3रा। ठीक आहे, चला पुढचं बघू। ट पूर्वी व ट नंतर लगेच असलेली अक्षरे कोणती? ट पूर्वी व ट नंतर लगेच असलेली अक्षरे कोणती? बघा बरं का, आता याच्यामध्ये इथं अक्षर मालिका दिलेली आहे। मी थोडी मोठी करतो ती अक्षर मालिका तुम्हाला दिसावी म्हणून। बघा आता इथं आपल्याला काय दिलंय? ट पूर्वी आणि ट नंतर लगेच असलेली ट ट ट ट। आधी ट बघा कुठे आहे? हा ट आहे। ट पूर्वी काय आहे? घ आहे। इथं काय? घ, आणि इथं काय? र। ठीक आहे, 2। त्यानंतर परत ट कुठे आहे? इथं। त्याच्या पूर्वी काय आहे? र, र आलेला आहे। त्याच्यानंतर काय आहे? ड, म्हणजे र आणि ड। ठीक आहे, ही अक्षरे आलेली आहेत, बरोबर। प्रश्न काय होता? कन्फर्म करून घेऊ। ट पूर्वी व ट नंतर लगेच आलेली अक्षरे कोणती? ट पूर्वी घ आणि नंतर र, र आणि ड। आता पर्याय बघा कोणती आहेत? घ आणि ड। बर, घ पण आलेला आहे आणि ड पण आलेला आहे, म्हणजे हा पर्यायातले आलेले आहेत। पुढे ट ठ नाही, रण नाही, नट नाही। पर्याय क्रमांक 1 किती आहे? पर्याय क्रमांक 1। बुद्धिमत्तेची प्रश्नोत्तरिका सोडवताना तुमच्या समोर प्रश्नोत्तरिका ठेवा। आपण ग्रुपमध्ये टाकलेल्या आहेत, नसतील तर त्याच्या कॉपी करून घ्यायची आणि त्या प्रश्नपत्रिका समोर ठेवायच्या किंवा व्हिडिओ पॉज करायचा आणि त्याचं उत्तर काढायचं। ठीक आहे, आता तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा माझ्या आधी उत्तर काढू शकता, झूम करून अक्षरे वाचू शकता। चला पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे 3, 6। बर, एक संख्या सलग दिलेली आहे, संख्या मालिका। सलग 2 संख्यांचा गुणाकार 12 येतो असे किती वेळा झाले? बघा बरं का, आता सलग 2 संख्यांचा गुणाकार 12 येतो असे किती वेळा झालेले आहे? मी प्रश्न स्वतंत्र लिहून घेतलेला आहे। ठीक आहे, बघा प्रश्न असा आहे, इथे एक संख्या मालिका दिलेली आहे 3, 6, 3, 4, 2, 6, 4, 3, 2, 4, 3, 4, 2, 6, 2। ठीक आहे, या संख्या मालिकेत प्रश्न असा आहे, सलग 2 संख्यांचा गुणाकार 12। मग आता आपण गुणाकार करायला घेऊ। ठीक आहे, बघा
6 आणि 3 किती होतात? येतो का? नाही, 18. मग 3 आणि 6 किती होतो? 18. तोही येत नाही. याचा गुणाकार 18, ह्याचा गुणाकार 18. त्यानंतर 3 आणि 4 चा गुणाकार, हो 3 आणि 4 चा 12 येतो, बरोबर. त्यानंतर 4 आणि 2 चा गुणाकार 8, तो पण नाही. पुढे 6 आणि 2 चा गुणाकार, हो यस, तो पण 12 येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 6 आणि 4 चा 6 चौक 24, तो पण नाही. ठीक आहे, 24 म्हटल्यावर तो पण नाही. पुढे 4 आणि 3 चा गुणाकार, यस 4 आणि 3 चा गुणाकार परत 12 येतो. त्यानंतर 3 दुनी 6, 6 म्हटल्यावर तो नाही. 4 दुनी 8, बरोबर, हा पण नाही. 3 चौक 12, तो 12 येतो. पुन्हा 3 चौक 12, त्यानंतर 4 दुनी 8, 6 दुनी यस 12 आणि परत 6 दुनी 12. किती वेळा 12 आलाय? 1 2 3 4 5 6 7. किती वेळा आला? 7 वेळा 12 आलेला आहे, बरोबर. ठीक आहे, आता आपण प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय चेक करू. आता आपल्या समोर आपण बघितलं की 7 वेळा आलेला आहे. किती वेळा आलाय? 7 वेळा आलेला आहे. पर्याय आहे का? 6 नाही, 4 नाही, 8 नाही, 7 वेळा, बरोबर. 28व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, ओके. चला पुढे बघू. 29 साठी सूचना बघू. गटात न बसणारे पद ओळखून त्याचा क्रमांक वर्तुळ रंगवा. गटात न बसणारे पद, बघा बरं, हा खूप सोपा प्रश्न होता. याच्यासाठी तुम्ही जर गटात न बसणारा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल की यामध्ये तुमचं सामान्य ज्ञान परिसर अभ्यासातला घटक यात होता. यामध्ये गाय, अमिबा, उंदीर आणि हे बघा, हे सगळे बहुपेशीय आहेत. गाय कशी आहे? बहुपेशीय, म्हणजे तिच्यामध्ये पेशी जास्त आहेत. अमिबा एक पेशीय. सूक्ष्मजीव आहे, साधी व्याख्या काय आहे याला? हा सूक्ष्म जीव आहे. कसा आहे? सूक्ष्म. हे मात्र दिसतात, हे पण बहु, आणि हे सुद्धा बहुपेशीय आहे माणूस, बरोबर. म्हणजे हे सदृश्य उघड्या डोळ्याने दिसतात हे 3, आणि हा दिसत नाही. पर्याय होता अमिबा, बरोबर. अशा प्रकारे पुढचा बघू. पुढचा घटक बघू. हा सुद्धा प्रश्न सोपा आहे, बघा बरं. आता ह्याच्यामध्ये माझ्या आधी तुम्ही उत्तर काढू शकता. ए बी घेतलाय म्हणजे जवळचं अक्षर घेतलंय ए बी. एक्स वाय झेड, वाय झेड जवळचं, सी डी जवळचं, डब्ल्यू एक्स जवळचं, म्हणजे लगतचे वाक्य घेतले, शब्द अक्षर घेतले, बरोबर. ई एफ, जी एच, जी एच पण जवळचा, एस टी, एस टी येतो पण तो उलटा घेतलेला आहे. एस टी काय घेतलाय? उलटा घेतलेला आहे. प्रश्न किती आहे आपला? 30 नंबरचा, बरोबर. आता ई एफ जवळचा, यू व्ही जवळचा, पण जी एच हा जवळचा, पण एस टी मात्र उलटा. कसा पाहिजे होता? एस टी पाहिजे होता, तो काय घेतला? टी एस घेतला, बरोबर. म्हणजे हा वेगळा पर्याय हा आहे, समजले. हे दोन्ही अक्षर लगतचे आहेत. हे लगतचे, हे लगतचे, हे दोन लगतचे सरळ जाणारे, हे दोन लगत, हे लगतचे. पण इथं मात्र एस टी पाहिजे होता, त्यांनी टी एस घेतला, समजलं. म्हणजे पर्याय क्रमांक 4, बरोबर. पुढे पुढचं बघू. पुढचा घटक बघा बरं. प्रश्न तुमच्या समोर आहे 31 नंबरच्या याच्यामध्ये एच एच व्ही व्ही वाय वाय. खूप सोपा प्रश्न, अवघड अजिबात नाही. हे सगळे कॅपिटल आहेत. कॅपिटल 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 कॅपिटल, इथं कॅपिटल स्मॉल. ओके, ऑडमॅन आउट केला तर वाय. पुढे बघू. चला पुढचं बघायचं. 32 नंबरचं बघा. 32 नंबरला प्रश्न बघा, माझ्या आधी वाचा. 24 35 48 आणि 65. ओके, चला आपण आता याला मोकळ्या याच्यात घेऊन बोर्डवर घेऊन सोडू. हा ठीक आहे, बोर्डवर घेऊ. संख्या आपण बोर्डवर मांडलेली आहे, तुम्ही रफ कागदावर मांडू शकता. तुम्हाला यातला वेगळा पर्याय ओळखायचा आहे. ठीक आहे, तुमच्या समोर पर्याय नाही. बघा बरं याकडे नीट. आता ह्या कशा संख्या असू शकतात? वर्ग संख्या आहे का? घन संख्या आहे का? का त्यातनं काही कमी केलेलं आहे? या वर्ग संख्येतून एक अंक कमी केलेला आहे. बघा काय सांगतो, बघा बरं. 5चा वर्ग किती आहे? 5चा वर्ग 25. 25 वजा 1 करा, किती झाले? 24, बरोबर. हा झाला 5चा वर्ग, म्हणजे ही संख्या आहे 5चा वर्ग. पुढे 36 बघा, 6चा वर्ग. 6चा वर्ग काय आहे?
6चा वर्ग 36, 36 वजा 1 केला किती आला 35, म्हणजे ही संख्या 35 आहे. पुढे बघा, हा झाला 6चा, हा झाला 5चा, हा बघा आता 7चा वर्ग काय आहे, 7चा वर्ग 49, त्याच्यातनं 1 वजा केला किती झाले 48, ही संख्या तीच आहे. मग आता 8चा वर्ग काय आहे 64, बरोबर, 8चा वर्ग 64, मग इथं 64 मधून वजा केल्यावर किती येते 63 आणि दिली किती 65, म्हणजे वेगळी पद कोणतं आहे हे 65 हे वेगळे पद आहे. ठीक आहे, आता आपण याला प्रश्नपत्रिकेत बघू, प्रश्नपत्रिकेत बघून घेऊ. बघा बरं, प्रश्नपत्रिकेत आपल्याला सापडलेले आहे वेगळे पद कोणतं आहे 65 हे वेगळे, कारण वर्ग -1 वर्ग -1 वर्ग -1 वर्ग -1. ठीक आहे, ओके. पुढचा बघू, 720, 360, 240 आणि 30. ठीक आहे, चला 720, 240, चला बघून घेऊ. बघा त्या संख्या आपण लिहून घेतल्यात 720, 360, 240 आणि 30. संख्यांकडे नीट बघा बरं, या कोणत्या पाड्यामध्ये आहेत का, या संख्या कोणत्या पाड्यामध्ये आहेत बघा. आता या सगळ्या संख्या ज्या आहेत ना, तुम्हाला सहज वाटेल की 30 ही लहान आहे म्हणून तुम्ही वेगळी काढाल. ठीक आहे, हा इथं लागू पडतो, पण त्याला एक कॉमन फॅक्टर लागतो, एक सूत्र लागतं, एक सातत्य, त्याच्यामध्ये एक नियम लागतो, तो आपल्याला शोधावा लागेल. सांगतो याच्यातलं साम्य काय बघा. याला सुद्धा 12 ने भाग जातो, 12 सख 72, ह्याला पण 12 ने भाग जातो, 12 त्रिक 36, बरोबर, म्हणजेच 72, म्हणजे याच्यावरती हा शून्य दिला 60 येईल, 12 ने भाग जातो, 12 त्रिक 36, याचं 30 येईल, आणि 12 दुने 24, बरोबर, 12 दुने 24 म्हणजे याचं उत्तर 20. हे सगळे 12 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. कशा आहेत, या 12 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, यांना 12 ने भाग जातो. बघा बरं, शून्य काढून टाका. आता बघा, 12 सख 72, 12 त्रिक 36, 12 दुने 24, समजले. अशा प्रकारे या संख्या 12 ने भाग जाणाऱ्या होत्या. मग आता आपण आपल्या प्रश्नपत्रिकेत उत्तर आहे का बघू. प्रश्नपत्रिकेत आहे का बघा बरं. हो, हे काय 30, वेगळी संख्या कोणती आहे 30. ठीक आहे, चला ओके. आता तुमच्या समोर एक संख्या दिलेली आहे, संख्या मालिका आहे. बघा बरं, काय संख्या मालिका आहे, 3, 5, 9, 17 आणि 65. हा प्रश्न वास्तविक अवघड आहे, मला सुद्धा बराच वेळ लागला सोडायला. म्हणजे कधी कधी असं होतं, एखाद वेळी आपल्या लक्षात येत नाही, एखादं उत्तर सापडत नाही. पण याचा जो प्रश्नाचा पर्याय आहे तो असा आहे बघा. आपण याचं उत्तर काढू. बघा, आता आपल्या समोर संख्या आहे. ठीक आहे, या संख्या मालिकेत इथं रिक्त पद काय आहे त्याचं उत्तर आपल्याला शोधायचे, बरोबर. मग आता बघा बरं, ह्या दोघांमध्ये काय आहे, ही मूळ संख्या आहे का, बर मूळ संख्या आहे, पण दुसऱ्या ह्याच्यात ही नाहीये. ठीक आहे, मग हे सूत्र लागू पडत नाही. त्यानंतर इथं काही वर्ग संख्या आहेत का, तर त्याचं पण लागू पडत नाही. त्याच्यानंतर घन आहे का, तर एकच आहे, बाकीच्या नाही आहेत. मग चौरस त्रिकोण नाही. मग आता दुसरं वर्गांची याची बेरीज वजाबाकी करून बघू. ह्या दोघांचा फरक किती येतं, 3तून 5तून 2 गेले तर 3 गेले तर 2. बर, मग ह्या दुप्पट याची करू, यांच्यातला फरक 4. ठीक आहे, ह्या दोघांमधला फरक किती आहे 9, 8. मग आता हा फरक झाला डबल, हा फरक झाला डबल, मग हा फरक डबल किती होईल 16. म्हणजे ह्या दोघांमध्ये 16 मिळवायचे. मग 16 आणि 17 म्हणजे किती होतील 33. ठीक आहे, मग आता पुढचं जुळलं पाहिजेत. जर डबल झाला असेल तर ह्याचा डबल करायचा, 16चा डबल किती 32. मग 32 ह्याच्यात 32 मिळाले तर 65 येतात का, होय बरोबर. 33 अधिक 32 बरोबर 65. म्हणजे इथं संख्या 33 येईल. काय होतं याचं गणित, फरक काढला आणि डबल केला, फरक काढला डबल केला, पुढे मिळवला. फरक काढला 9 आणि 8 मधला, 8 9 आणि 17 मधला, आणि त्याचा डबल करून पुढे मिळवला. परत या दोघांमधला फरक काढला, 8चा डबल केला 16, 16चा डबल केला 32 आणि मिळवला. म्हणजे इथं येणारी संख्या आहे 33. ठीक आहे, चला आता आपण प्रश्नपत्रिकेत बघू. बघा बरं, याच्यात 33 आहे का, यस, यामध्ये 33 ही संख्या उत्तर आहे. आलं लक्षात. ठीक आहे, चला पुढचं बघू काय आहे, पुढचा पर्याय काय आहे.
आपल्याला जी संख्या काढायची आहे या संख्या मालिका दिलेली आहे. ठीक आहे, आता आपण दुसऱ्या ह्याच्यात समजावून घेऊ. ओके, आता आपण तो प्रश्न स्वतंत्र लिहून घेतलेला आहे. बघा आता आपण यामध्ये एकच कॉमन फॅक्टर होता, फरक. 2 आणि 6 मधला फरक आहे 4चा. 6 याच्यातनं वजा करा. बघा या दोघांमधला फरक म्हणजे वजा बाकी 6. 12तून 6 गेले 6. पुन्हा 12 ह्या 20तून वजा करा 8. पुन्हा याच्यामधनं 30तून 20 वजा गेले 10. मग इथं 4, इथं 6, 8, 10, मग आता 12. मग 12चा फरक असेल म्हणजे कोणती संख्या असेल? या 30 मध्ये 12 मिळवून पहा किती झाले? 42. बरोबर. मग आता इथं 12 झाले तर पुढे फरक किती यायला पाहिजेत? 14चा. मग 42, 56 मधून 42 वजा करा, बरोबर 14 येतात. आता इथं 14 झाले, मग पुढे बघा ह्याच्यात 16 मिळवून पहा, बरोबर 16 आणि 72 होतो. म्हणजे अशा प्रकारे हा फरक 2-2 वाढत जाणारा होता. बरोबर, 2-2 वाढत जाणारा होता. 2 आणि 6 मध्ये फरक होता 4चा. 6 आणि 12 मध्ये फरक होता 6चा. 12 आणि 20 मध्ये फरक होता 8चा. या दोघांमध्ये फरक होता 10चा. पुढे आपण दिला 12 आणि मिळवला 42. पुढे 14, 56. ठीक आहे, अशा प्रकारे संख्या वाढत जातात. ओके, चला आपण आता प्रश्नपत्रिकेत बघू. प्रश्नपत्रिकेत 42 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढचं चला पुढचा प्रश्न बघू. चालू आहे. ओके, चला पुढचा प्रश्न आपल्याला समजून घ्यायचा. खूप सोपा होता प्रश्न. इथं तुम्ही आकृत्या बघा, नीट आकृत्या बघा. हा पहिला चौकोन आहे, त्रिकोण आहे, वर्तुळ आहे, चौकोन, त्रिकोण, वर्तुळ आणि परत चौकोनात हे आहे. आता ही शेवटची आकृती आहे. इथं किती आहे? शेवट. ही इथं काय झाली? पहिली. आणि ही कुठे गेली? म्हणजे एक एकने इकडे सरकलं, हे इकडे सरकलं. बरोबर. बघा आता पुढचं, ही कुठे होती? 1 नंबरला होती, ही कुठे गेली? 2 ला गेली. मग आता ही कुठे जायला पाहिजे? 3 ला जाईल. बघा बरं 3 मध्ये जाणारी आकृती कुठे? आणि पुढचे बरोबर क्रमाने सरकत जातात. म्हणजे या आकृत्या अशा पद्धतीने सरकते. हे काय होतं? क्लॉकवाईज सरकते. क्लॉकवाईज सरकली, परत ही इकडे, परत ही इकडे, असं सरकत जाणार आहे. मग आता पर्याय क्रमांक किती आहे? बघा बघा पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 4 ला ती आकृती बसते. बघा बरोबर. आता काय होणार आहे? ही आकृती 4 मध्ये बसते. ठीक आहे, तुम्ही क्रमाने लावून परत परत एक एक संख्या पुढे घेऊ शकता. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा. आता हा सुद्धा सोपा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे बघा बरं, समजून घ्या. यातला सुद्धा विरुद्ध बाजूने फिरणारं रोटेशन आहे. आता हा वर्तुळ, हे कुठे? अर्धवर्तुळ मोकळं, मोकळं या बाजूला आहे. पुढे बघा याच्यामध्ये, म्हणजे हे इथं होतं, आता इकडे गेलं, हे इकडं सरकलं. हे जे अर्धवर्तुळ आहे इथं आलं. ठीक आहे, आता हेच अर्धवर्तुळ इथं आलं. मग हे अर्धवर्तुळ इकडे गेलं. मग आता हे अर्धवर्तुळ कुठे येईल? वरती येईल. बघा बरं, एमटी आकृती असलेली वरती कुठे आहे? कुठे आहे एमटी आकृती? बराबर कुठे आहे बघा. पर्याय क्रमांक किती आहे? ठीक आहे, 1 नंबरला ती आकृती येते. किती येते? ओके, 1 नंबरला आहे. ओके, व्हेरी गुड. 1 नंबरला आकृती आहे. चला पुढचं पुढचं बघू. चला, यामध्ये या आकृतीचा पर्याय क्रमांक होता 1. ठीक आहे, आपलं उत्तर 1 आहे. आता पुढचं बघू, पुढचा घटक बघू. आपण आता 38 नंबरचा प्रश्न पाहत आहोत. ठीक आहे, 38 नंबरच्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं बघा, खालील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा किंवा गटात न बसणारे पद ओळखा हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आता ह्या गटात न बसणारे बघा, तुम्हाला काय वाटेल? हा 2, 3, 3/2, 5/2, 7/2, 11/2 हे समान छेद आहेत म्हणून तुम्हाला वाटेल की हे गटात बसतात. न बसणार, हे सगळे अपूर्णांक आहेत. हे काय आहेत? अपूर्णांक आहेत.
आणि हा एक मात्र पूर्णांक आहे. एक काय आहे? पूर्णांक. म्हणून हा गटात बसत नाही. उत्तर हे आहे. आणि हे बाकीचे सगळे काय आहेत? अपूर्णांक. ठीक आहे. आणि तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठी फक्त समच्छेद दिले. पर्यायामध्ये 3 अपूर्णांक दिलेत आणि 1 पूर्णांक दिला. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय आहे? आले लक्षात? ठीक आहे, चला पुढचं घेऊ. पुढचा प्रश्न आहे तुमच्या समोर स्क्रीनवर 39 नंबरचा प्रश्न. बघा, ही जी आकृती आहे, ह्या आकृतीमध्ये त्रिकोण किती आहेत ते विचारलेले. ठीक आहे. मग आता आपण ही आकृती समजावून घेऊ. ओके, चला आकृती बघू कशी आहे. ठीक आहे. इथं जी काढलेली मी थोडी मोठी काढतो म्हणजे समजून सांगायला मला बरी. हा चौरस आहे, बरोबर. असे 2 आहेत आणि याच्यात एक क्रॉस केलाय आणि याच्यात एक क्रॉस केलाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यात एक केलाय आणि ह्याच्यात एक केलाय. ह्याला काही सूत्र असतात, पण आपण सुरुवातीच्या घटकांमध्ये ह्याला सूत्र न घेता ह्याला आखून बघू. ठीक आहे. आखून करायचं आहे. बघा, एकाच याचं लक्षात घ्या. एकाच याचा एक काढतो खाली आणि त्याच्यात काढू आपण. ठीक आहे. बघा, आता 1 मध्ये हा पहिला, बरोबर, 1 ह्याच्या 2, बरोबर. त्याच्यानंतर हा 3 झाले. 1 2 3 झाले. त्यानंतर हा 4, बरोबर आहे. 4 झाले. आता बघा, आता पुढचा बघा, हा सलग असा 5वा अखंड झाला की नाही. त्याच्यानंतर हा सलग असा 6वा, बरोबर. त्यानंतर हा सलग असा 7वा आणि हा इकडचा सलग असा 8वा झालं. म्हणजे याला झाले 8. किती झाले? एका ह्याच्यात 8, म्हणजे इकडं 8 आणि इकडं 8. किती झाले? 16. ठीक आहे. झाले का? नाही. आता इथं एक आकृती झाली. यात अजून 2 लपलेले आहेत. बघा कोणते? हा अखंडचा असा 1, हा झाला 1 आणि आणखी एक असा, हे झाले 2. बघा बरं आता किती झाले? 8 आणि 2 10 आणि हे 18. या सलग आकृतीमध्ये 18 त्रिकोण आहेत. किती त्रिकोण आहेत? 18 त्रिकोण. यातले समजले का? का परत काढून दाखवू? पुन्हा एकदा दाखवतो. ठीक आहे. एकच त्रिकोण काढू आपण. एकच त्रिकोण काढू. बघा, मुद्दाम सांगतोय परत. 1, बरोबर झाला. त्यानंतर परत त्याला अपोजिट 2 झाला. असा 3, असा 4 झाले 4. त्यानंतर बघा बरं, त्यानंतर हा सलग घेतलाय 5, त्याच्याच क्रॉस मध्ये परत हा 6, त्यानंतर इकडचा एक घेतला 7 आणि हा असा घेतला 8. आले लक्षात? 8 हे असेच परत शेजारचे, ही इकडचे 8 सगळे, इकडचे 8 आणि हा अखंड असा असलेला 9 आणि हा, बरोबर. म्हणजे हे झाले 18. आपलं उत्तर होतं 18. मुलांनी उत्तर लिहिलंय 10 16. ते बरोबर नाही, चुकीचं आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक होता 18. ओके. 3. पुढचा प्रश्न बघू. खालील प्रश्नात एका घनाच्या पृष्ठावर वेगवेगळ्या क्रमांकाचे ठिपके दिसत आहेत. या आकृतीचे निरीक्षण करून 4 ठिपक्याच्या विरुद्ध बाजूला किती? बघा, आता हा जर 1 आहे ना, हा 1, तर याच्या उलट किती येतात? 2. हा इथं किती? 1 2 3 4 5. तर या 5च्या उलट खाली येतात 6, बरोबर. इथं खालून येतात 6. मग या 4च्या उलट काय येतील? 1 2 3. 4च्या विरुद्ध बाजूला काय सांगितलंय? 3. किती नंबरचा प्रश्न आहे? 40 नंबरचा. पर्याय किती आहे? 3, बरोबर. याला मागून 3 3. डायस बघा, खेळायचं, बरोबर, सापशिडीमध्ये, आणि त्याच्यावरती करून बघा, बरोबर उत्तर सापडेल. सोपं आहे. शाळेत सुद्धा उपलब्ध असेल तुम्हाला, पण तुम्ही हाताळल्याशिवाय येणार नाही. पुढं एका सांकेतिक भाषेत, अरे हे खूप छान प्रश्न असतात, इंटरेस्टिंग प्रश्न असतात. एका सांकेतिक भाषेत जहाजाला मोटार म्हटले, मोटारला विमान म्हटले. आता आपण लिहून बघू काय म्हटले. ठीक आहे. जहाजाला काय म्हटलंय? जहाज. त्याला काय म्हटलंय? मोटार.
मोटार सायकल, ठीक आहे. त्यानंतर हे झालं जहाजाला मोटार, असंच लिहित चला. मोटरसायकलला विमान, मोटरसायकलला विमान काय म्हटलंय, ठीक आहे, विमान. त्याच्यानंतर विमानाला रेल्वे, हे बऱ्याच मुलांना आवडतात हे प्रश्न, विमानाला रेल्वे. त्यानंतर रेल्वेला बैलगाडी, बैलगाडी, बैलगाडी. ओके. तर तर प्रश्न आहे हवेत काय चालेल. मग आता हवेत काय चालेल, हवेत जे चालायचे ते कोणतं असतं, विमानच. पण विमानाला काय म्हटले, विमानाला म्हटले रेल्वे. काय म्हटले विमानाला, रेल्वे. बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, रेल्वे. बरोबर आहे, समजले. ओके, चला पुढचं बघू. सोपे प्रश्न असतात, मांडणी व्यवस्थित करत चला. हा प्रश्न मी तुम्हाला पुढच्या ह्याच्यामध्ये समजू, एक मिनिट आपण 42 घेऊ, ठीक आहे. चला 42 आधी घेऊ. ए हा बी पेक्षा जास्त पळतो, तसाच प्रश्न आहे, खूप छान आहे. बघा याची मांडणी कशी करायची. ए हा बी पेक्षा जास्त पळतो, मग बी पेक्षा जास्त कोण पळतो, ए. काय म्हटले, ए हा बी पेक्षा जास्त पळतो. सी हा डी पेक्षा कमी पळतो. सी हा काय करतो, सी हा डी पेक्षा कमी, म्हणून डी च्या मागे टाकला. बरोबर ना. हा सी हा नाही, इकडे नाही, डी पेक्षा कमी पळतो. बरोबर, डी पेक्षा कमी म्हणून मागे टाकला. ओके. बी हा डी पेक्षा जास्त पळतो, मग हा जो बी हा डी च्या जास्त, बी डी पेक्षा जास्त म्हणून डी च्या पुढे ठेवला. बरोबर. त्याच्यानंतर सी हा ई पेक्षा जास्त पळतो, सी हा ई पेक्षा जास्त पळतो म्हणजे ई च्या पुढे सी. बरोबर. तर सर्वात जास्त कोण पळतो, सर्वात जास्त कोण पळतो, कोण पळतो, एक नंबरला जो आहे तो कोण पळतोय, ए. बरोबर आहे, ठीक आहे. चला आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4 नंबरचा पर्याय, पर्याय क्रमांक 4. ओके. चला आता हे मुलाचे वय मावशीच्या वयाच्या 1/4 पेक्षा 2 वर्षांनी कमी आहे, आणि मुलाचे वय आईच्या वयाच्या 1/3 पेक्षा, इथं थोडं दिसत नाही, कमी आहे. तर आईचे वय 36 आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो घटक आहे ना, हा थोडासा किचकट आहे. म्हणजे किचकट म्हणजे फक्त एवढा फारसा अवघड नाही. तुम्हाला मी, आपण ज्यावेळी वयाचे प्रश्न घेऊ त्यावेळी समजून सांगू, ठीक आहे. मी आता तुम्हाला सर्व सरळ याचं उत्तर सांगतो. 48 याचं उत्तर आहे. 48. आईचं वय 36 आहे. बघा आईचं वय 36 आहे. 1/3 म्हणजे 12/12चा भाग येतो, 12 त्रिक 36, आणि इथं वय 4 आहे, 1/4 आहे, 12 चोक 48. मावशीचं वय 12 आहे, 48 येतं. पण याच्यापेक्षा सोपी रीत मी तुम्हाला उदाहरण समजून सांगताना सांगेन, कारण याला थोडं सोपं करून सांगितलं तर तुम्हाला जमेल. आता फोड केली तर ते थोडं अवघड होईल. आणि अगदीच आपण आता जेव्हा व्हिडिओ बनवतो तेव्हा शाळा चालू होऊन महिनाच झालाय, ठीक आहे. मग तुम्हाला हा घटक जसा जसा पुढे आपण उलगडत जाऊ, याच्यासाठी आपल्याला एक्स मांडण्याच्या, ज्या एखाद्या गोष्टीला एक्स मानायच्या, एक्स मानायचं आणि बैजिक पदावल्या ज्या असतात त्या शिकायच्या, आणि मग हे शिकायचं, ठीक आहे. आधी बैजिक पदावल्या शिकून मग हा प्रश्न आपण मागे ठेवू. पुढचं बघू. चला. मला 2 भाऊ आहेत, मला 2 बहिणी आहेत, तर माझ्या वडिलांना एकूण किती अपत्य आहेत, किती अपत्य आहेत. बघा आपण आता यात मांडणी करू. मला, मला म्हणजे मी एक. बरोबर. मला 2 भाऊ आहेत म्हणजे अधिक 2. मला म्हणजे मी एक आणि मला 2 भाऊ आहेत आणि 2 बहिणी आहेत. कळलं काय झालं. मला म्हटल्यावर तुम्ही स्वतःला सोडू नका, स्वतःला सोडू नका. किती झाला, 1 3 5. अपत्य किती आहेत, वडिलांना एकूण अपत्य, एकूण सगळ्याची बेरीज केली, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5. ज्यांनी 4 उत्तर काढलं होतं त्यांनी स्वतःला सोडून दिलं होतं. प्रत्येक वेळी असं होणार आहे. संख्या मालिकेमध्ये सुद्धा, वर्तुळावरच्या प्रश्नामध्ये सुद्धा. इकडं बघा, इथं ज्यावेळी आपण सुरुवात करू, इथं पहिला नंबर दिलेला असेल आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की इथून पुढे 21 आहेत, इथून पुढे 21 आहेत, तर याला याला सोडून पुढे 21 आहेत. 1 नंतर
बरोबर, 1 नंबरला मी उभा आहे, माझ्या पुढे 21 मुले आहेत, 21 मुले आहेत, 21 सगळे म्हणजे काय, 1 अधिक 21 बरोबर 22 होतात, असं आहे. स्वतःला विसरू नका. तसंच ह्याच्यात सुद्धा तो म्हटला मला 2 भाऊ आहे, वाक्य रचना बघा. ओके, चला पुढचं बघू. भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये काय, हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे. भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये काय, बरोबर. ठीक आहे, तुम्ही उत्तराचा विचार करा. हा सामान्य ज्ञानाचा प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला जगामध्ये चालणाऱ्या चलनाची माहिती असायला हवी, जगात चालणाऱ्या चलनाची माहिती असायला हवी. तर तो चलन कोणकोणतं आहे, चलन बघा, हा पाऊंड चालतो इंग्लंडमध्ये, बरोबर. इंग्लंडचं चलन आहे पाऊंड. डॉलर आहे अमेरिकेचं, आणि टका आहे बांगलादेशचं. बांगलादेश. ठीक आहे. रुबल मात्र तुम्ही मला सांगायचं आहे, मी तुम्हाला रुबल सांगणार नाही, तुम्ही कमेंट्स मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. आजच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे, भारतात रुपया तर इंग्लंडमध्ये पाऊंड हे आहे. ठीक आहे, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, पाऊंड. कळले. चला, हे तुम्ही मला कमेंट्स मध्ये कळवा. रुबल ह्याच्यासाठी गुगलवर जा, नेटवर जा, सर्च करा आणि सांगा. ठीक आहे, किंवा तुमच्या शिक्षकांना विचारा. पुढे आता बघा आकृती, सोपा प्रश्न आहे एकदम, खूप सोपा. आकृती बघा, इथं काय सांगितलेलं आहे की वेगळी आकृती आपल्याला शोधायची आहे पर्यायामध्ये. हा दिवा इकडे आहे, याची ज्योत इकडे आहे. ठीक आहे, याची ज्योत इकडे आहे. जर हा दिवा असा आहे तर ह्याला कान इकडून आहे, तर मग इथं जो येईल त्याचा कान इकडून यावा लागेल. मग हे आहे का, नाही, हे आहे का, ह्याला तर कानच नाही, ह्यालाही कानच नाही, दोन याला कान आहे, पण कान इकडून यायला पाहिजेत. म्हणजे काय, किती होतो पर्याय क्रमांक 46 ला 4. ओके, चला, व्हेरी गुड. समजलं असेल, चांगली गोष्ट नसेल तर परत पॉज करून बघा. पुढचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही मला आधी सांगायचे. मी पॉज करतो आणि तुम्ही मला उत्तर सांगायचे. हा प्रश्न सोपा आहे, थोडासा फक्त तुम्हाला किंचित गुंत्यात टाकतो. बघा बरं आता नीट, आतमध्ये काय आहे ते बघा. इथं काय आहे, इथे एक पंचकोन आहे, बरोबर, आणि त्रिकोण आहे. ठीक आहे, आता इकडे बघा, त्रिकोण बाहेर आहे आणि पंचकोन आत गेलेला आहे, बरोबर. मग हेच सूत्र जर असेल, बाकी हे सगळं समान आहे, बाकीचं समान आहे. ठीक आहे, इथे चौकोन आहे, इथे चौकोन आहे, तो समान आहे. मग आता इथं तुम्ही विचार करा, जे आत गेले त्याला बाहेर घ्या. बघा, हा चौकोन समान, हा चौकोन समान, जो आत गेलाय तो बाहेर घ्या आणि जो बाहेर आहे तो आत घ्या. हा एल बाहेर घ्या, बरोबर, एल घ्या बाहेर. घेतला बाहेर, कुठे येतो, एल बाहेर, आणि त्याच्यानंतर त्रिकोण आत टाका, हा चौकोन आत टाका. हे सगळं ह्याच्यात येतं. 4 नंबरच्या पर्याय. कसं बघा, हा एल होता, हा बाहेर घेतला. ओके, त्याच्यानंतर हा त्रिकोण तिथं होता, तिथंच ठेवला, पण हा जो चौकोन होता याला आत घ्यावं लागणार. अशी आकृती, ही नाही, ही नाही, ही नाही, ही नाही, ह्याचा तर काही संबंधच नाही. याच्यात वर्तुळ होतं, याच्यातही नाही. ठीक आहे, आलं उत्तर. चला पुढचं बघू. ओके, चला पुढचं उत्तर तुम्ही समजून घ्यायचंय. मला सांगा 1 मिनिट, तुम्ही मला प्रश्नाचं उत्तर येते का ते तुम्ही सांगा बरं. तुम्हाला येते का बघू आपण. ओके, इथं संख्या दिलेली आहे बघा, 26 ला 53, तर 18 ला किती. ओके, कोण सांगते बघा. बघा, याच्यामध्ये एक सोपं हे आहे, 26चा डबल करा, किती होतं, 26 दुनी 52. बघा, 26 गुणिले 2 किती होतात, 52, अधिक 1 केला 53 होतात. हे सूत्र आहे त्याच्यामध्ये. मग 18च्या डबल करा, 18ला 2 गुणलं 36, त्याच्यात 1 मिळवा, इथं बरोबर 37 येतं. काय येते, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, आले लक्षात. हाच पर्याय क्रमांकाचा ऑप्शन होता. पुढचं, हे पण सोपं आहे. मग 8 72 तर काय येईल सांगा. 8चं 72 तर 5चं किती,
तुम्हाला जमतंय का सांगा बरं? सोपं आहे. इथं 9 8 72 5 5 25 असं उत्तर पाहिजे, बरोबर. पण आपल्याला जी उत्तर सूची त्यांनी दिलेली आहे त्यामध्ये 20 आहे. हेच उत्तर आहे वास्तविक, हे उत्तर नको होतं. ठीक आहे, चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. सोबतच्या आकृतीत मंदिर ते घर रस्ता दाखवलेला आहे. तर मंदिराकडून घराकडे किती वेळा डावीकडे वळावं लागेल? डावीकडे वळायचं असेल तर आपण एल लिहू, उजवीकडे वळायचं असेल तर राईट लिहायचं, RIGST आपण समजून घेऊ ते, आणि LEFT. ठीक आहे, LEFT, लेफ्ट. लेफ्ट म्हणजे डावा. मग आता त्याने तोंड केलं समजा एकाने आणि तो सरळ निघालेला आहे. सरळ निघाला, समोर बघतोय, इथं आला. इथं आल्यानंतर त्याचं तोंड इकडं आहे. मग तो वळला इकडं, इकडं वळला म्हणजे उजव्या हाताला वळला, राईट. पुन्हा इकडं आला, इकडं आल्यानंतर त्याचं तोंड इथं आहे आणि त्यावेळी त्याने परत वळला, तो इकडं वळला म्हणजे यल, डावीकडे वळला, बरोबर. आता परत सरळ गेला. अशा प्रकारे तुम्हाला आकृती काढून घ्यावी लागेल आणि तिथं राईट लेफ्ट तुम्ही स्वतः कन्सिडर करायचं, स्वतःला आपण धरायचं आणि वळत चालायचं. ठीक आहे. आता परत इथून तो इथं गेला, सरळ गेला आणि इकडं तोंड इकडं समोर होतं. समोर असताना पुन्हा उजवीकडे वळला म्हणजे इथे राईट. पुन्हा खाली आला, परत आता इकडं न वळता इकडं वळला म्हणजे इथं लेफ्ट. सरळ आला, बरोबर. त्यानंतर पुन्हा वरती वळला म्हणजे लेफ्ट. डाव्या हाताला वळला की नाही वरती, तोंड असं केलं डावीकडे, सरळ गेला वर. ठीक आहे. आता इथं समोर आहे आणि इकडं वळला म्हणजे इकडं राईट. पुन्हा इथं आला, परत इथून त्याने समोर तोंड होतं या बाजूला आणि या बाजूला तोंड असताना त्याने उजवीकडे वळला, राईट. पुन्हा इथं आला, इथं परत खाली आल्यानंतर आता तो डावीकडे वळतोय, लेफ्ट. इथून परत सरळ, परत इथं आला, पुन्हा डावीकडे वरती वळतोय आणि परत इथं आल्यानंतर सरळ तोंड उजवीकडे वळलेला आहे. बघा बरं किती वेळा वळलाय, किती वेळा वळलेला आहे. 50 ला 1 2 3 4 5, 5 वेळा यल आला. यल किती वेळा आला? 5. 5 वेळा लेफ्टला वळला. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5. ठीक आहे, चला ओके. आपण 50 म्हणजे 26 ते 50 प्रश्न समजून घेतलेले आहेत या ह्याच्यात. आता जास्त जर मोठा व्हिडिओ झाला तर तुम्हाला कंटाळा येईल, म्हणून आपण इथं थांबू. प्रश्नपत्रिका आवडली असेल, समजून सांगितलेलं स्पष्टीकरण आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना कळवा. ओके, चलो थांबू. गुड डे, बाय.